नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पेडगाव हिंदकेसरी मैदानाबद्दल, जे येत्या 21 जून आणि 22 जूनला होणार आहे. या मैदानाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड चर्चा सुरू आहे. प्रेक्षक या मैदानाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण या मैदानामध्ये आपल्याला टॉपचे नंदी आणि टॉपच्या गाड्या जोड्या पाहायला मिळणार आहेत. परंतु त्याच्या आधीच एक मोठं आणि भव्य दिव्य मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे सोनारी केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान, जे 13 जूनला होणार आहे. या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खूप मोठे आणि आकर्षक बक्षीस रचना ठेवण्यात आलेली आहे. प्रथम पारितोषिक 1,51,000, द्वितीय पारितोषिक 1,21,000, तर तृतीय पारितोषिक 1,00,000. आणि त्यानंतरही अनेक आकर्षक बक्षीस यामध्ये ठेवण्यात आले आहे. हे संपूर्ण मैदान पीसी लाईव्ह वर पाहायला मिळणार आहे, म्हणजे प्रेक्षक मैदानावर येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार पार पडणार आहे, त्यामुळे स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध आणि दर्जेदार होणार आहे. आता पाहूया या मैदानातील स्वभाव टॉप पायरे. मित्रांनो, या मैदानामध्ये काही टॉप आणि चर्चेत जोड्या दिसण्याची दाट शक्यता आहे. सर्वात पहिली जोडी म्हणजे पैलवान अभिजित पाया पवार यांचा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा. हा सर्जा नेहमीच आपल्या जबरदस्त स्पीडसाठी ओळखला जातो. त्याची जोडी जर कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत आली तर मैदानात अक्षरशः वादळ पाहायला मिळू शकतं, कारण ही जोडी जेव्हा जेव्हा पळते तेव्हा ट्रॅकवर स्पीडचा नवीन रेकॉर्ड तयार होतो. दुसरा स्वभाव टॉप पायरा म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी लक्ष आणि सचिन. ही जोडी पुसेगाव मैदानात आधीच आपले छाप सोडून गेलेली आहे. जर मध्ये काही अडचणी आल्या असल्या तरी ही जोडी पुन्हा एकदा दिसण्याची शक्यता आहे. जर ही जोडी एकत्र आली तर प्रेक्षकांसाठी मोठा धमाका होणार आहे. त्यानंतर पुढील जोडी म्हणजे उर्मिलाताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा. हा राजा जर साखरवडीकरांचा बावऱ्यासोबत आला तर ही जोडी देखील जबरदस्त स्पीड देणारी ठरू शकते. बावऱ्याने याआधीही अनेक मैदानात आपली ताकद दाखवली आहे. पुढील टॉप जोडी म्हणजे सुंदर एक हात 111 आणि मल्हार 111. ही जोडी सुद्धा खूप वेळा ट्रॅकवर आपला दबदबा दाखवून गेली आहे. जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र आली आहे तेव्हा त्यांनी जोरदार स्पीड आणि चांगला निकाल दिला आहे. त्यानंतर आहे रोमन 1010 आणि सिंगापूरकरांचे चित्र्या. ही जोडी देखील अनुभवी आणि धडाकेबाज मानली जाते. मोठ्या मोठ्या मैदानामध्ये ह्या जोडीने अशी तुफान अशी लढत देऊन अनेक वेळा विजय मिळवला आहे. पुढे आहे हरण्या 722 आणि शिरसोडीकरांचा रायफल. ही जोडी मागच्या वर्षी चर्चेत होती आणि परफॉर्मन्समुळे त्याच्याकडे पुन्हा एकदा मोठ्या अपेक्षा आहेत. त्यानंतर पिस्टन 221 आणि सप्तकेसरी बॉस. ही देखील जोडी अतिशय वेगवान आणि ताकदवान मानली जाते. ट्रॅकवर याचा स्पीड पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात. पुढे आहे विठ्ठल यांचा चिक्या आणि तेजा. ही गळची जोडी असल्यामुळे या मैदानात त्याच्यावर सर्वांची नजर असणार आहे. ही जोडी देखील चांगला परफॉर्मन्स देऊ शकते. त्यानंतर हाय एम नाना यांचा राजा आणि किरणाप्पा शेळगावकर यांचा रायना. ही जोडी सुद्धा एक मजबूत आणि स्वभाव टॉप जोडी मानली जाते. मित्रांनो, याशिवाय एक महत्वाची चर्चा म्हणजे कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथुर बद्दल सध्या अधिकृत अपडेट पण नाही, पण तो पेडगावच्या आधीच्या काही मैदानामध्ये दिसू शकतो. जर तो या मैदानात उतरला तर हॅट्रिकची शक्यता अनेक मजबूत होईल, कारण मथुर सध्या फुल फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर सर्वात मोठं आकर्षण म्हणजे दोरसम हिंदकेसरी बकासूर, म्हणजे आपल्या सर्वांचा देव बकासूर आणि सर्जा 1010. ही जोडी जर या मैदानात एकत्र आली तर प्रेक्षकांना एक जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. ही जोडी ट्रॅकवर पुन्हा वर्चस्व गाजवते. मागच्या मैदानामध्ये त्यांनी जोरदार परफॉर्मन्स दिला आहे. शेवटी आहे सातार एक्सप्रेस बलमा. ही जोडी देखील प्रज्वल शेठ दगडे यांच्या दावणीतून येणारी एक मजबूत जोडी आहे. या जोडीकडून खूप अपेक्षा आहेत. शेवटचा संदेश. तर मित्रांनो, या स्वभाव टॉप जोड्या आणि नंदी आपल्याला या मैदानात दिसण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणती जोडी सर्वात जास्त आवडली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि अशाच बैलगाडा अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. धन्यवाद.